हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत बेंगॉलची फेमस मिठाई काचा गोला। बनवण्यासाठी एकदम इझी आणि खाण्यासाठी जे आहे ते एकदम स्वादिष्ट आहे। तर काचा गोला बनवण्यासाठी आपल्याला पनीर लागणार आहे। तर या ठिकाणी मी होममेड पनीर घेतलेला आहे। घरच्या दुधापासून मी पनीर तयार करून घेतलेला आहे। 300 ते 400 ग्रामच्या जवळपास हे पनीर आहे। तुम्ही या ठिकाणी रेडीमेड पनीर हे वापरू शकता। रेडीमेड पनीर घेतल्यास तुम्ही त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। आता मी हे होममेड पनीर घेत आहे, त्यामुळे मला याला मिक्सरमध्ये बारीक करण्याची गरज नाही आहे। हे ऑलरेडी बारीक आहे। हाताने मॅश करून आपण याला एकदम स्मूथ असं तयार करून घेणार आहोत। तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी हे पनीर जे आहे ते एकदम स्मूथ असं तयार करून घेतलेलं आहे। एकदम क्रीमी असं आपलं पनीर तयार झालेलं आहे। आता आपण ह्या पनीरचे 2 भाग करणार आहोत। तर मी अशा पद्धतीने याला 2 भागामध्ये डिवाइड केलेला आहे। एक भाग जे आहे ते कढईमध्ये टाकणार आहोत, गरम करणार आहोत आणि एक भाग आपण असाच ठेवणार आहोत। सतत चालवत राहायचे आहे आपल्याला, जेणेकरून हे करपणार नाही। गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मीडियम आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत कंडेन्स मिल्क। तर या ठिकाणी आपल्याला 3 ते 4 चमचे कंडेन्स मिल्क टाकायचं आहे, म्हणजेच 1/4 कप आपण यामध्ये कंडेन्स मिल्क टाकणार आहोत। तर कंडेन्स मिल्क जे आहे ते देखील मी होममेडच वापरत आहे या ठिकाणी। यामुळे आपल्या मिठाईला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे कंडेन्स मिल्क जे आहे ते यामध्ये अवश्य टाका। आता आपण याला मिक्स करून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण जे आहे ते थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटतं, कारण आपण यामध्ये कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे। जोपर्यंत हे आपलं मिश्रण ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे। जेव्हा आपलं मिश्रण कढई सोडायला लागते तेव्हा समजायचं की आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे। याचा एक गोळा तयार होत आहे, म्हणजेच आपलं मिश्रण जे आहे ते तयार आहे। जे आपण कच्चं पनीर ठेवलेलं आहे त्याच प्लेटमध्ये मी हे मिश्रण टाकलेलं आहे आपण गरम केलेलं। आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत पावडर शुगर। तर 3 चमचे मी या ठिकाणी पावडर शुगर वापरणार आहे, कारण आपण यामध्ये कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला साखर जे आहे ते थोडी कमी टाकायची आहे। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। साखर टाकल्यामुळे आपलं जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ असं होतं, त्यामुळे याला तुम्ही 5 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट करून घेऊ शकता। तर आता आपण अशा पद्धतीने याचा एक रोल तयार करून घेतलेला आहे। सेम आकारामध्ये आपण कट करून घेतलेला आहे। आपला जे काचा गोला आहे ते सेम आकारामध्ये होईल, त्यामुळे अशा पद्धतीने मी याला कट करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आता आपण याचे लाडू तयार करून घेणार आहोत। छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत। या ठिकाणी मी मिल्क पावडर घेतलेला आहे। मिल्क पावडरची आपल्याला याला कोटिंग करून घ्यायची आहे। तुम्ही या ठिकाणी डेसिकेट कोकोनटही वापरू शकता कोटिंगसाठी। तर अशा पद्धतीने आपला काचा गोला तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा आपला काचा गोला तयार झालेला आहे। खाण्यासाठी हे एकदम टेस्टी लागतो। एकदम इझिली हे काचा गोला जे आहे ते बनत आहेत। एकदम परफेक्टली आपले काचा गोला तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व काचा गोला जे आहे ते तयार करून घेणार आहे। बनवण्यासाठी एकदम इझी आहे आणि जास्त वेळही लागत नाही। तर मी तुम्हाला एक तोडूनही दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे, याचं टेक्स्चरही तुम्ही बघू शकता। तर काचा गोलाचं आतमधील टेक्स्चरही तुम्ही बघू शकता। एकदम स्मूथ आणि एकदम मऊ असे आपले काचा गोला तयार झालेले आहेत। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबत बेल बटनला प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळण्यास मदत मिळेल। तर भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।